गुड मॉर्निंग, आज स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज संडे, आता सकाळ सकाळी मी चाललो मेडिकलवर आणि आज सकाळी आले श्रीनिशा आपल्या घरी. श्रीनिशा ए आय बोल. तिबत कशी गेली हो? हाय बोल. हे पण 2 ठिकाणी हाय बोल, हाय बोल, हाय बोल. लास्ट मेडिकलला आलं, थोडा उशीर झाला. 10:15 वाजले. 10ला मेडिकल उठकायचं. संडेला ना डोलेनं उठकत लोक, झोप येते ना अशी. तर मेडिकलवरून घरी आलो आणि घरी आल्यावर तुम्हाला काम दाखवून आलो, कारण की आजपासून 4-5 दिवस घरात छोटासा काम चालू झालं आहे, ते वॉटरप्रूफिंगचा. मग थोडीशी तोडफोड झाली तिथं, मग तो तर नंतर दाखवून तुम्हाला. आधी मी जेवण घेतो आणि जेवण आज मम्मीने डाळ, भात, भाजी आणि स्पेशली खीर बनवले. खीर जरा अशी जाड झाली, घट्ट झाली, कारण की लिक्विडी नाही, ती अशी हाताने आपल्याला खाता आहे ना, ती वाली खीर आहे. मग पटापट जेवून घेतो आणि मग तुमच्याशी भेटतो, काम दाखवतो काय चालू आहे. तर जेवण झाला माझा आणि मग तुम्हाला आता काम दाखवतो मी काय घरी काम चालू आहे. ॲक्च्युली ना हे आहे ना, ह्याची या साईडला म्हणजे पावसाळ्यात ना इथं पाणी साठते इथं, आणि इथं थोडा एकदम हलका त्याच्यापायी इथं अख्खा पाणी येते या भिंतीला. मग या भिंती सगळ्या फोडून यांना वॉटरप्रूफ करत आपले. मी इथं पूर्ण केली, पण साफ पण केला. बाथरूम का ये साइड पानी भी ज्यादा नहीं है. ये साइड में तो कुछ है ही नहीं, मतलब इधर बेसिंग है ऊपर, और उसके वो बेसिंग का नीचे पाइप है, पाइप से चला जाता है. बेसिंग का तो नहीं लीकेज है, तो पाइप ऐसे ज्यादा है ना. हाँ, पूरा दीवार ही गीला है ना. ये सब समझ में आया कि बारिश से है. सबसे ज्यादा टाइम इसी में लगा तोड़ने को. गीला तोड़ने में दिक्कत आता है. हाँ, सूखा रहता तो गिर जाता ना. काही पण बोला, अरे यार मी काही पण बोला, टाइमपास जाम मारे. कंटाळा आले दुपारी मस्तपैकी ते बघत बसलो, तो तोडते ते याच्याशी. हां, JCBची खुदाई आठी आहे. बेस्ट टाइमपास, अरे बेस्ट टाइमपास. आता सध्या मी झोपून उठलो आणि झोपून उठल्यावर बाहेर वातावरण बघतो तर काय, ओ माय गॉड, काय भारी दिसते बघा. इथं तेवढा भारी नाही, पण ही जी उन्हाची लाईन येते, ओ वाव. ॲज युजल संडे आला. असं वाटतं संडे पटकन येते नाही खरं. आता मागच्या संडेला तुझा फोन घेतला ना, जास्ती फालतूगिरी नको करू. तिथं संडे आहे तर बोलला आपल्याला कोलसेटला हाजेरी लावायला जायला लागते, आणि आत्यांच्या घरी पण जायचे. थोडं इशीचं काहीतरी काम आहे त्यांचं, तो करू आणि मग आपण फिरायला जाऊ चालत मस्तपैकी आरामात. आणि आज संडे आहे, पण आज अक्षय तृतीया पण आहे, त्याचे पण आज नॉनव्हेज खाला नाही यार. असं अधुरा वाटतंय संडे म्हणून. काय संडे म्हणून अधुरा नाही का वाटत नॉनव्हेज बिनव्हेज दे. आज गाडी चेंज आहे आपली. आज या गाडीत जाणार आहोत आपण वॅगनर मध्ये, द OG G वॅगन आर. एसीचा फिल्टर काढलेला, जराशी घाण होती त्याच्यात, तो लगेच फिट केला काढून, कारण की हिची एसी थोडी हलकी थंडी होते. तर बरेच अटेम्प्ट नंतर आम्ही तो एसीचा फिल्टर लावला नीट. अजून पण एक लूज आहे. आता एसीची कूल होते या गाडीची. बरेच दिवसानंतर गेअरवाली गाडी चालवते, मजा येते. तर आता आपण जाऊ, आता आधी आत्यांच्या घरी जाऊ, हळून आपण चालायला. फोटो काढ ना, काय सनसेट आहे बघा गाईस. एक नंबर तुम्हाला कॅमेरामध्ये जस्टिफाय नाही होत, पण एकदम क्लास दिसते, क्लास. 15 वर्ष दिसेल. चल अंकल, साईटवर काम चालू आहे, साईटवर काम बघायला आलं. आजपासून नवीन साईटवर आलो आपण. 4 बाथरूमची ओपनिंग आहे, 3 झाल्यात. 4थ्या बाथरूमच्या ओपनिंगला मला बोलवलेलं आहे. या गाडी बघा कसं कटिंग करताना एकदम भयानक वाटतंय बघायला. तू यो करत होता ना, यो जाम भारी दिसत होता, आता इथून दिसत नाही. चल. ए क्या हुआ रे तेरे साथ, अरे ये क्या हुआ रे, इधर कसा वेगळा दिसते होतं. अरे क्या हुआ, अभी तो तू ठीक था ना, तो क्या हुआ. मारना कौन मैम बोली टकला हो जा. तू तो हाँ हाँ
और टकला करके ला दिए अभी सोया था तू जग तो कभी ले ले ये ले अभी पैसा दे मेरे को 5 रुपया मेरा था वो पैसा दे वो मेरा था अभी पैसा दे नहीं ले 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 पी ले कैसा वेगळा आहे ते ह्युमंगस और ऐसा स्मूथ आहे ना ऐसा जाम आहे तैसाच असते रे सगळ्यांचा थोडा रिस्की काम हो गया 350 रुपये ते काय लागायचं ठीक आहे कार येस आफ्टर सो मेनी अटेम्प्ट्स आम्हाला वाटलं का आता सर्व्हिसिंगच करायला लागेल नाही कारण की आता कारण तुम्हाला बघू शकता कारण तुम्हाला सांगू नाही शकत कारण तुम्हीच बघू शकता खुलतच नाही नाही खुलली नाही लागतच नाही अभी क्या करू मालिक वो मालिक मेरा 1000 रुपये देगा मैं अभी आता हूँ टपरी से खत्म सो जा फिर रहने दे मालिक एसी तो लगा दे हवा तो आ जाएगा काय ला पानी भी आ जाएगा साथ अरे कबूतराने पिल्ली टाकली हां कुठं एसीच्या खालती येला अंगावर व्यवस्था पिल्ली घातले आउट हो गया एलबीडब्ल्यू चल मैं अरे अभी वो मार मैं आ जा पीछे चल ते काय ये ना वो अभी नहीं मिलेगा मला आई जवळचे पैसे मागून जोपर्यंत खात नाही ना तोपर्यंत पोट आहे म्हणजे वाटत नाही की खाले म्हणून पोट नाही भरत. मला मावशीची वडापाव खायचा चला आता खाऊ नाही शकत कला डाएट बाय फुल एकदम काही एक तू लागते जो डाएट करते ना भाई बघ मी डिसेंबर अरे, ऐक ना 3 किलो कमी आले, 3 किलो. 3 किलो आला 81 हा आता ऐक 81 ची 71 ऐक गब्बस मी डिसेंबर मध्ये कामाला लागलो कपडा कसा इन करायला लागते ना त्यावेळी आमचा कसा डिसेंबर मध्ये 1 महिना फुल टाइमपास केला 1 महिन्यात भाई उठ सूट खावाला उठ सूट चहा पी त्याचे बन मस्का बिर्याणी रोजचा हा का रोजचा जानेवारी पोट जायला जानेवारी पासून भाई फुल डाएट गोव्याला जात तोपर्यंत फुल डाएट केली जवळजवळ ते पिरियड मध्ये ना 4.5-5 किलो वजन 1 महिन्यात कमी केला चहा बी सगळा बंद केला जेवायला बिवाला म्हणजे हा जेवतच नाही तो एक दिवस जसा गोव्याला गेलो आजपर्यंत डाएट नाही आता नेक्स्ट गोव्याची ट्रिप प्लॅन होला आता नेक्स्ट गोव्याची ट्रिप प्लॅन डाएट चालू करायला परत गोव्याला जावं लागेल आता असं झालंय चला खेळत होता त्याची चप्पल बघा काय उडवले दीदी आपली चप्पल आता येला चप्पल आला चलो ए चल ना जल्दी घर पे अरे तेरे को पता अभी कब से किधर रखा है चप्पलां शोधते चल जाने दे एक चप्पल चल नया लेंगे चल सध्या यांचा प्लॅन चालले कुठंतरी बाहेर जायचा शिवम आपला बजेट सांग दोघांचा 200 रुपये 250 रुपये अलिबागला गोवा नाही अलिबाग तो आपण गेलतो तो आपण काय गेलतो अरे तो गेलतो त्याच्यावर तो मागे स्विमिंग पूल हा तो 1 नंबर है तो पण 1-2 में ये शुभम तेरा ABCD वाला लंच बॉक्स मिल गया रे इधर तो इधर क्या कर रहे ये इधर क्या कर रहे रे तेरा तुम लोग वीडियो बनाते हो 1 मिलियन लाइक लेके जाते हो व्यू लेके जाते हो ऐसा इधर डालने का ऐसा डालने का उठा लव यू बोल लाइट लाव लव यू बोल लव यू बोल लव यू बोल आई लव यू बोल आई लव यू अरे बोल ना चलो हम लोग जाते हैं हाँ, चल तो आई लव यू बोल तो केज तो आई लव यू बोल तेरी तो तेरे को अभी कशे लेके जा रहा हूँ हाँ नहीं तेरे को कशे लेके जा रहा हूँ बंद कर हम लॉक कर दे हाँ खोला था गाड़ी पूरी चल आई लव यू बोल मस्ती करेगा क्या दरवाजा बंद कर मस्ती करेगा क्या अभी अभी बोल ना अभी बोल
आता सिमेंट घेतलं आहे याच्यात आपला डॉक्टर फिक्सिटचा लिक्विड टाकलं आहे आणि मी याला ना गॅप पाहिजे ना त्याच्यात भरून ठेवायला सांगितलं ते तुम्हाला दाखवतो. मी ऑलराऊंडर आहे, मला सगळे कामं जमतं. घर बनताना मी मजदूरच होतो एक, असंच समजतो तुम्ही. मजदूरमध्येच माझी गिनती होती. कपडे पण तशी, हालत पण तशीच व्हायची म्हणून मला सगळी कामं जमतात. तुम्हाला दाखवतो घेतला तर तो तेवढा काम करून मी मस्त की आंघोळ केली. आंघोळ करून मी जेवलो. जेवल्यावर एवढा थकवा आले, एवढी आलस आले, अजून झोप आले. कशी तरी व्हिडिओ एडिट केली आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आजच्या ब्लॉग म्हणजे काही नव्हतं, फक्त थोडं शूट केलं आणि झोपलेलो दिवसभर. संडे असला ना म्हणजे कसा जातो कामात बिमात काही समजत नाही. वैतागाला दुपारी तेवढं झोपलो, परत मग अजून वैतागाला झोपल्यावर दुपारी जाऊन कंटाळा येते. तर आजचा ब्लॉग एवढाच होता. तर चला गाईज, बाय, गुड नाईट.